चला इथे सामनावीराचा पुरस्कार इथे मात्र दिला जाईल। खूप छान इथे प्रवीण यांनी 39 धावांची बहारदार खेळी साकारली होती। तर मी ओमकार सुतार यांचे शुभास्ते दिलेले आज थँक्यू। कारण आज पाहायला गेलं तर 2 दिवस खूप छान गुणलेखकांचं काम ज्यांच्याकडनं साकारले गेले ओमकार यांच्या शुभास्ते मात्र सामनावीराचा पुरस्कार दिला जातोय प्रवीण यांना। यस बेस्ट ऑफ लक प्रवीण, नेक्स्ट मॅच साठी तुला खूप साऱ्या शुभेच्छा। मॅच ऑन इथे मात्र होताना पाहायला मिळेल। पीसीसी सनबूर टीमने टॉस जिंकला, क्षेत्ररक्षणाबरोबर जाण्याचा निर्णय आणि नवलाई जिंती टीमला मात्र फलंदाजीसाठी आमंत्रित आणि पाटण तालुक्याचा बाहुबली आणि पाटण तालुका क्रिकेट असोसिएशनचे विद्यमान अध्यक्ष शिवा जाधव बॉस गोलंदाजी मार्कवरती आपल्याला पाहायला मिळतात। तर ऑन स्ट्राइक पॅडी यांना पाहतोय, ऑन स्ट्राइक आपल्याला पाहायला मिळतील। पहिलाच बॉल पहिलाच बॉल डॉट निर्धावनी मात्र सुरुवात करताना पाहायला मिळतील। हाय होटी ड्रामा रंगताना पाहायला मिळेल जिंती आणि सनबूर या दोन संघांमध्ये। राईट मूव द विकेट, आणखी एक जबरदस्त बॉल पाहायला मिळतोय, सन्मान दिला जातोय। त्यांना माहिती आहे इथे शिवा जाधव यांच्या विरोधामध्ये खेळत असताना एक हाईट फॅक्टर आणि त्याचबरोबर मनगटी ताकद मिळत असते शिवा जाधव बॉस यांना। त्यानंतर त्यांच्या विरोधामध्ये पॅडी मात्र खेळताना पाहायला मिळतात। दोन बॉल डॉट येताना पाहायला मिळतात इथे। आणखी एक जबरदस्त बॉल, 3 डॉट बॉल येताना पाहायला मिळतात। वाघाची चाल इथे मात्र पाहायला मिळतोय। जबरदस्त क्रिकेट सध्याच्या घडीला, परंतु पॅडी यांना फ्रंट फुटवर खेळून खेळावा लागेल, पद्धतीने करावा लागेल, चांगला खेळ करावा लागेल, ती कॅपॅसिटी मात्र इथे आहे पॅडी यांच्याकडे। आणि संतोष दिसले नॉन स्ट्राइक एंडला आहे। दोन्ही फलंदाज अगदी महत्वपूर्ण आहेत, चांगला अभ्यास आहे, चांगली फलंदाजी करताना अनेक वेळा आपण यांना पाहिले, परंतु त्या विरोधामध्ये खेळावं लागेल। शिवा जाधव यांच्या विरोधामध्ये तुम्हाला आक्रमकता धारण करावी लागेल। हल्ला चढवलाय, उल्लेख केला होता पॅडी यांच्याकडे कॅपॅसिटी आहे, अतिथी कक्षाला गवसणे घालणारा बॉल चालला सीमारेषा पार, पॅडी यांच्या बॅट मधून मात्र येतोय दमदार षटकार। विकेट करण्याचा प्रयत्न, गुड लेंथवरचा बॉल, परंतु स्लो डिलिव्हरी केली गेली। त्याच्यानंतर संधी आहे रनआउटची, परंतु अगदी पाहायला गेलं तर सगळे खेळाडू एकत्र आले होते। एक सिंगल कन्वर्ट होताना पाहायला मिळेल, 7 धावा धावफलकावरती लागले जातात। बॉल आतापर्यंत झाले 5, शेवटचा बॉल या ओव्हर मधील आपल्याला पाहायला मिळेल। शिवा जाधव बॉस गोलंदाजी मार्कवरती आपल्याला पाहायला मिळतात। तर ऑन स्ट्राइक संतोष दिसले आपल्याला पाहायला मिळतात। अनेक वर्ष क्रिकेटवरती अधिराज्य गाजवलंय, एक प्रेमळ आणि चांगलं व्यक्तिमत्व क्रिकेट बरोबर जोडत असताना फ्रंटफुटला येऊन खेळण्याचा प्रयत्न, लॉंग ऑन रिजन मध्ये खेळलाय, तिथे क्षेत्ररक्षकाची चुकी, बॉल चाललाय 1 बाउंस, सीमा रेषा पार पार पार, धावा येतील मात्र इथे 4 चौका। चांगली गोलंदाजी होत होती आपण पाहायला गेलं तर, त्यानंतर मात्र इथे खराब क्षेत्ररक्षण आणि एक सिंगल ला मात्र इथे चौकारामध्ये रूपांतर केले। संतोष दिसले आपण चर्चा केली होती या नावाची, आणि या 4 धावेने धावफलकावरती धावा लागल्या जाते त्या 11 धावा। 3 डॉट बॉल लागोपाठचे आपल्याला शिवा जाधव यांचे पाहायला मिळाले, आणि त्यानंतर 4थ्या बॉलवरती षटकार आलाय, 5व्या बॉलवरती सिंगल आणि अंतिम बॉलवरती चौकार, असं समीकरण इथे पाहायला गेले। नवलाई जिंती आणि VCC सनबूर या दोन संघांमध्ये आपल्याला हा सामना मात्र पाहायला मिळतोय। विठ्ठल रखुमाई क्रिकेट क्लब सनबूर आणि नवलाई जिंती दोन्ही संघ मात्र ताकदवान आहेत। विठ्ठलाई देवीचं आशीर्वाद नेहमीच राहिले, त्याच नावानं ही टीम खेळताना आपल्याला पाहायला मिळते। पॉइंटला क्षेत्ररक्षक आहे तिथे, मोठा बिग विकेट, संधी प्राप्त झाली होती आणि पॅडी बॅक टू द ग्राउंड, ज्या विकेटची गरज होती ती विकेट प्राप्त करून देतात। पहिल्याच बॉल वरती गोलंदाज इंद्रजीत
महत्वपूर्ण गोलंदाज शिवा जाधव यांच्या नंतर पाहिलं गेलं तर संघामध्ये गोलंदाजी करण्यासाठी अगदी हक्काचा गोलंदाज म्हणून पाहिला जातो, विकेट टेकर म्हणून ज्याच्याकडे पाहिला जातो तेच गोलंदाज इंद्रजीत आपल्याला पाहायला मिळतात गोलंदाजी मार्कवरती. आणि पहिल्याच आपल्या षटकातील पहिल्या बॉलवरती विकेट प्राप्त करून दिली आणि तेही एक आक्रमक फलंदाज पॅडी या मात्र फलंदाजांची. बाबूराव मात्र इथे येत आहेत, आम्ही नेहमीच उल्लेख करत असतो बाबूराव यांच्या. स्लॉट मध्ये आला तर बॉलची गोटी नेहमीच मात्र करताना पाहायला मिळतात ते बाबूराव. षटकार आणि चौकारांची बोली भाषा बाबूराव यांच्या बॅट मधून पाहायला मिळतोय. शिवा जाधव बॉस तिथे आहेत लॉंग ऑन रिजन मध्ये, अडवला जाईल बॉल, तोपर्यंत एक मात्र सिंगल येताना पाहायला मिळेल आणि या सिंगल नंतर धावफलकावरती धावा लागल्या जात आहेत त्या 12 धावा 12 आणि स्कोरबोर्ड इथे मात्र पाहायला मिळतोय. चांगली गोलंदाजी इंद्रजीत यांची आतापर्यंत तरी पाहायला मिळतोय इथे, परंतु आता स्ट्राईक येईनला संतोष दिसले सर. टेक्निकल फलंदाज म्हणून ओळख आहे संतोष डिसले यांची. खडे खडे इथे मात्र अगदी भवऱ्यासारखे गिर 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 फिरले होते. बॉल चालल्या उंच माझा झोका गिर भिर भिर सीमारेषा पार. येथील धाव मात्र इथे संतोष डिसले यांच्या बॅट मधून 6 षटकार. इंद्रजीत तयार असतील इथे, आता संधी आहे तिथे. रवी यांच्याकडनं पकडला जाईल झेल आणि फलंदाज बाद. बिग विकेट 440 होल्ड्स करंट संतोष डिसले यांच्या स्वरूपामध्ये मात्र प्राप्त झाला आणि इथे माघारी जावं लागेल. पहिला धक्का बसला होता पॅडी यांच्या स्वरूपामध्ये, आता दुसरा धक्का इथे बसताना पाहायला मिळतोय संतोष डिसले यांच्या स्वरूपामध्ये 18 या धावसंख्येवरती. त्याचबरोबर आदरणीय प्रमोदजी जामदार साहेब इथे उपस्थित आहेत. तरी आम्हाला प्रेक्षकांमध्ये दिसत आहात, तरी आपली जागा प्रेक्षकांमध्ये नव्हे तर अतिथी कक्षामध्ये यायचं आहे. आदरणीय प्रमोदजी जामदार साहेब प्लीज, आपल्याला राजू रोडे सरांकडनं सस्ने निमंत्रण येतोय अतिथी कक्षामध्ये येण्यासाठी, तरी मी विनंती करेन आपण या. अगदी पायावरती बॉल आदळलाय, त्याच्यानंतर पाहायला गेलं तर तिथे अडवलं गेले सिंगल झोन मध्ये मात्र बॉल जाईल, एक सिंगल येताना पाहायला मिळेल. आज ईशान रोडे आमचा राजकुमार राजू रोडे सरांचा चिरंजीव खूप एन्जॉय केलं क्रिकेटला त्यांनी आज दिवसभर कालच्या दिवसापासून, आणि त्याच्याच नावाचा चषक आपल्याला पाहायला मिळतोय ईशान चषक 2024. आमचे मुकादम यांची खूप मेहनत पाहायला मिळाली. लॉंग ऑन रिझन मध्ये अगदी हलक्याताना मात्र ढकलून दिला होता. सूरजला पाहतो इथे फलंदाजीसाठी. बाबूराव आणि सूरज ही जोडी आता मैदानामध्ये आहे. अमर कदम यांची उपस्थिती संध्याकाळच्या सत्रामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. षटक क्रमांक इथे दुसरं समाप्त झालंय. 2 षटकांच्या खेळीनंतर 9च्या सरासरीनं 19 9.5च्या सरासरीनं 19 धावा धावफलकावरती येताना पाहायला मिळतात. 2 विकेट माघारी पॅडी आणि संतोष डिसले हे 2 महत्वपूर्ण विकेट माघारी जात असताना मात्र इथे बाबूराव आणि सूरज ही जोडी अजूनपर्यंत मैदानामध्ये आहे. धावफलकावरती 19 धावा लागलेल्या आहेत. पाटण तालुक्याचं क्रिकेट एक वेगळ्या स्थानावरती जाताना पाहायला मिळते. सातत्याने मात्र या क्रिकेटने वेगळी भरारी घेतली. वॉट बॉल इथे मात्र मंत्रमुग्ध केले गोलंदाजांनी. पहिल्याच बॉलवरती नाव आहे त्यांचं सचिन, पहिल्याच बॉलवरती इम्प्रेस केले. डॉट बॉल आले विरोधामध्ये खेळत असताना बाबूराव यांच्याकडनं. बाबूराव एक हार्ड हिटर फलंदाज आहेत. बॅटला ब्रश झालाय. आणखी एक मोठा फटका खेळण्यापासून वंचित ठेवले. दुसरीचा प्रयत्न, एक सिंगल येताना पाहायला मिळेल. काय चतुराई मात्र तिथे पाहायला मिळते पहा क्षेत्ररक्षकांकडनं. आणि एका धावेनं धावफलकावरती धावा लागल्या जाते त्या 20 धावा 20 आणि स्कोरबोर्ड. तर टॉस साठी ते यायचं आहे. मंगलमूर्ती मराठवाडा आणि ग्रामपंचायत 11 दोन्ही टीमला विनंती असेल की टॉस साठी या इनिंग नंतर टॉस घेतली जाईल.
सचिन यांच्यावरती हल्ला, शिवा जाधव ह्यांना मात्र बॉल चकवून बॉल चालला सीमारेषा पार. येथील धावमाते 6 षटकार. आणि या षटकारानं धावफलकावरती धावा लागल्या जात आहेत त्या 26 धावा 26 आणि स्कोरबोर्ड इथे मात्र पाहायला मिळतात. 3 षटकांचा खेळ आहे आणि या 3 षटकांमध्ये पाहायला गेलं तर धावा किती जमवल्या जातील. एक दमदार नियोजन आयोजन टीके स्पोर्ट्स पाटील आवाड टीमचं श्री राजू रोडे सर यांच्या वाढदिवसानिमित्ताने खूप नियोजन आयोजन आपल्याला पाहायला मिळालं. ओमकार गुणलेखक आमच्या समवेत जोडले गेलेत. हाई पटका चांगला स्लॉट मध्ये आला होता, पाठवलाय सिडकोच्या प्लॉट मध्ये. येथील धावमाते ते 6 षटकार. आता अंपायर मी अगोदरच म्हटलं होतं की बाबूराव यांच्या स्लॉट मध्ये बॉल नंतर बॉलची होती गोटी आणि या बॉलची केली गोटी. बॉलला पाठवलं सीमारेषा पार. 6 धावेनं धावफलकावरती धावा लागल्या जाते त्या 32 धावा. इथे थोडस कानमंत्र दिले गेले कारण अंतिम षटकातील अजूनपर्यंत बॉल शिल्लक असतील 2. सचिन गोलंदाजी मार्क वरती आहेत. आता इथे जिथे धावा होत्या टार्गेट सेट करायचा होता तो टार्गेट सेट होताना मात्र पाहायला मिळतात आपल्याला. बाबूराव ऑन स्ट्राईक सचिन यांच्या विरोधामध्ये. आपटी बॉल आणि त्याच्यावरती ही मात्र आक्रमण पाहायला मिळतोय. याही बॉलला मात्र भिरकावून दिले सीमारेषा पार. बाबूराव ऑन फायर रंगामध्ये आणि ढंगामध्ये फलंदाजी करत असताना मात्र पाहायला मिळत आहेत. म्हणून तर पीटीपीएल मध्ये किंवा प्रीमियर लीग मध्ये जास्ती बोली काय या खेळाडूंना लागली जाते त्याचं उत्तम उदाहरण. कारण हा खेळाडू असे आहेत की आईने विलेमध्ये रंगामध्ये ढंगामध्ये येतात आणि षटकार आणि चौकारांची बोली भाषा बोलताना पाहायला मिळत आहेत. सिंगल डबल वरती विश्वास त्यांचा नाही. षटकार हॅट्रिक मात्र साकारली गेली. हाई हेलिकॉप्टर शॉट मात्र कॉकटेल शॉट. बॉल सीमा पार. येथील धाव मात्र येते 1 बाउन्स. 4 चौकार. पूर्णपणे टार्गेट केला होता इथे सचिन या गोलंदाजांना आणि सचिन यांच्यावरती चढवलेला हल्ला आपल्याला पाहायला मिळाला. कारण या षटकामध्ये 4 हव्या होत्या त्या धावा मात्र जमवताना इथे मात्र पाहायला मिळतात. कारण अंतिम षटकामध्ये सचिन यांच्या पाहायला गेला तर धावा खर्च झाल्यात 23 धावा. धावफलकावरती धावा लागल्या जाते त्या 42 धावा. आता विजयासाठी 43 धावांची गरज असणार आहे. त्याच दरम्यान मुख्य व्यासपीठावर आपण काही शुभ सन्मान संपन्न करणार आहोत. श्री राजू रोडे सर यांच्या वाढदिवसानिमित्त ईशान चषक 2024 आणि आज या स्पर्धेला उपस्थित राहिलेले वरद संकुलचे सर्व प्रमोद जामदार साहेब यांचा शुभ सन्मान आपण मुख्य व्यासपीठावर संपन्न करणार आहोत. साकार करा तुम्ही पाहिलेलं स्वप्नातील घर. 1 लाख रुपये भरून प्लॉट बुक करा आणि तुमच्या घराचं स्वप्न साकार करा. वरद संकुल पाटण तहसीलदार कार्यासमोर त्यांचं ऑफिस आपल्याला पाहायला मिळतंय आणि त्यांचा शुभ सन्मान आपण मुख्य व्यासपीठावर संपन्न करत आहोत. मायेची आपुलकीची शाल पुष्पगुच्छ देऊन त्यांच्या बरोबरीने दीपक शेजवळ साहेब यांचा देखील आपण शुभ सन्मान ईशान चषक 2024च्या माध्यमातून संपन्न करत आहोत. पप्पू पाटील मुकादम यांना विनंती असेल आपल्या शुभ हस्ते दीपक शेजवळ साहेबांचा शुभ सन्मान संपन्न करायचा आहे. त्याच दरम्यान गणेश शिंदे साहेब यांचा देखील शुभ सन्मान मुख्य व्यासपीठावर संपन्न होईल.
चला या दोन्ही संघाचे कर्णधार मंगलमूर्ती मराठवाडी संघाचे कर्णधार आलेले आहेत. ग्रामपंचायत 11 या. मी विनंती करेन प्रमोद जामदार साहेब आपल्या शुभ हस्ते या सामन्याची नाणेफेक करायची आहे. ड गटातील शेवटचा सामना एका बाजूला गणेश शिंदे असतील, एका बाजूला गोविंद मोहने साहेब. नक्कीच अत्यंत महत्वपूर्ण सामना असेल. मैदानाच्या आतमध्ये दसगाव विपक्ष मंगलमूर्ती मराठवाडी संघ कॉल करेल. स्विंग द कॉइन. काटा कॉल केलाय. काटा. मान्यवरांचा आभार, अभिनंदन. नाणेफेक जिंकले, निर्णय काय असेल? फिल्डिंग करेन आम्ही प्रथमतः. नक्कीच पीटीपीएल 3 दिवसांवर आहे. पीटीपीएलच्या दृष्टीने या स्पर्धेकडे कसं पाहताय? पीटीपीच्या अगोदर टुर्नामेंट आहे, त्याच्यामुळे इथं सर्वांचं प्रॅक्टिस आणि जे ते आयकॉन चॉईस प्लेअर असतील त्यांचा परफॉर्मन्स आता या टायमिंगला दिसत आहे. आता नक्कीच खूप साऱ्या शुभेच्छा असतील. एकच प्रश्न विचारेन, फलंदाजी करायची कितपत मजल माराल आणि आयोजन कसं वाटलं? 40-30-40 पर्यंत आपण स्कोअर करू. आयोजन तर खूप चांगलं आहे, कारण बघितलंय आयोजनाला थँक्यू बोलायला पाहिजे, कारण 2 दिवसापासून आयोजन करणं म्हणजे हे जोक नाही आहे. जे आयोजन करतात त्यांना समजतं. आणि सगळ्यात मी धन्यवाद देतो की जे ग्राउंड बनवतात आणि जे अंपायर आहेत पूर्ण दिवसभर उभं राहतात, त्यांना खरोखर आपला मानाचा मुजरा आहे. कारण ज्यांनी ग्राउंड बनवलं आणि जे आपल्यासाठी अंपायरगिरी करतात त्यांना सुद्धा सल्यूट आहे, कारण ते नाही तर आपण नाही. आणि मुकादम साहेबांचा पण खरोखर मी आभार व्यक्त करतो. नक्कीच खूप सारे शुभेच्छा असतील दोन्ही संघाला. मंगलमूर्ती मराठवाडी संघाने नाणेफेक जिंकून गोलंदाजी स्वीकारले. थँक्यू सो मच. गेम ऑन. पहिल्याच बॉलवरती प्रहार. शिवा जाधव बॉस यांच्या बॅट मधून मात्र येतोय. पहिल्याच बॉलवरती चौकार. या 4 धावेने सुरुवात झाली. इथे संधी आहे. 2 क्षेत्ररक्षक मात्र इथे येत आहेत आणि फलंदाज बाद होताना पाहायला मिळतील. बिग विकेट शिवा जाधव बॉस बॅक टू द आउट. बाबूराव अगदी दूरवर नाही येतात, त्यांना माहिती आहे विकेटचं महत्व. मैदानाच्या बाहेर पहा, चेहऱ्यावरती रिप्ले मध्ये पाहू शकताय. अगदी हताश निराश, कारण टीम मराठवाडी सनबुर टीमचे मात्र हे अष्टपैलू खेळाडू आणि नेहमीच मॅच विनर म्हणून पारी खेळताना पाहायला मिळतात आपल्याला. शिवा जाधव बॉस बॅक टू द आउट. सूरज दिसले. पीटीपीएल मध्ये येळेवाडी फायटर्स या टीम कडून आपल्याला खेळताना पाहायला मिळतील आणि तेच गोलंदाज आता आपण इथे पहिल्या षटकामध्ये आपल्या नावाचा परिचय देतात. पहिल्या बॉलवरती चौकार आणि दुसऱ्या बॉलवरती शिवा जाधव बॉस यांचा विकेट प्राप्त करून दिलाय. तर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये रविराज इनवताना पाहायला मिळतील. 4 धावा धावफलकावरती. सूरजला पाहतोय इथे हाई बॉल चांगला मात्र पाहायला मिळतोय. लॉंग ऑन रेजर मध्ये धाव घेण्याचा प्रयत्न मात्र केला आणि तू मय आता इथे मात्र संकटामध्ये बॉल स्किट झाल्या हातामधून. तेव्हा तर इथे मात्र जीवदान मिळाले. पॉपिंग क्रीज मध्ये पोहोचताना पाहायला मिळतील सुरक्षित. धावाले एक सिंगल आणि या सिंगलनी
धावफलकावरती धावा लागल्या जातात त्या 5 आणि स्कोर बोर्ड इथे मात्र पाहायला मिळत आहेत. खूप छान आयोजन आपल्याला पाहायला मिळालं. ईशान चषक 2024 एक दमदार आयोजन, नियोजनबद्ध पद्धतीने मात्र ही स्पर्धा. तर शुभ सन्मान येथे घेतला जाईल. आदरणीय क्रिकेटवरती नित्यांत प्रेम करणारं व्यक्तिमत्व आणि कालगाव मधले एक चांगले नेतृत्व आपल्याला पाहायला मिळतात. आबा यांचं इथे मात्र शुभ सन्मान घेतलं जाईल आणि टीम नेहमीच शिवगर्जना काळगाव टीम बरोबर सातत्याने मात्र उभे राहणारे एकमेव व्यक्तिमत्व आदरणीय आबा यांचं इथे शुभ सन्मान घेतला जातोय. मी प्रवीण सरांना विनंती करणे की आपल्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान घ्यायचा आहे. थँक्यू व्हेरी मच आबा. आपल्यासारखे चाहते जोपर्यंत क्रिकेटमध्ये आहे तोपर्यंत हा क्रिकेट असाच जिवंत राहील. आपल्या मनापासून हार्दिक आपला आभार व्यक्त करत आहोत. इथे अतिरिक्त उचली कदाचित पंच वाईट देतील. यस वाईटचा निर्णय मात्र येताना पाहायला मिळेल आणि एका धावेने धावफलक मात्र पुढे जाईल. 8 याच्या घरामध्ये 8 धावसंख्या लागली जातोय. इथून मोठी खेळी एखाद्या फलंदाजांना करावी लागेल. रविराज किंवा रोहित. सूरज चांगली इथे गोलंदाजी करत असताना मात्र पाहायला मिळतात कारण शिवाजी यादव बॉस यांना बाद केले. तो आत्मविश्वास आता इथे मात्र ठासून भरले सूरज यांच्यामध्ये. लोअर फुल टॉस बॉल, बॅटची कनेक्टिव्हिटी नाही, इथे मात्र पदतालित्य नाही पाहायला मिळालं. त्याचाच परिणाम की काय, फक्त एकच धाव येताना पाहायला मिळेल. डिक्लेअर झोन मध्ये बॉल ट्रॅव्हल झालाय तिथे. या सिंगल नंतर धावफलकावरती धावा लागल्या जाते त्या 9 आणि स्कोर बोर्ड इथे मात्र पाहायला मिळते. 40+ दिवा कोळीवाडा क्रीडा मंडळाचा हा मैदान आणि पाटण तालुक्याच्या क्रिकेटचा धमाका दर शनिवार आणि रविवारी आपल्याला इथे पाहायला मिळतोय. विठ्ठलाई देवीचा आशीर्वाद नेहमीच मात्र इथे राहिलेला आहे टीम सनबूर टीमवरती. नवलाई जिंती टीम परंतु आता इथे चांगली खेळ साकारत असताना मात्र इथे पाहायला मिळते. सूरज यांच्या स्वरूपामध्ये पहिला षटक इथे समाप्त झाला आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा लागल्या जातात त्या शिवाजी यादव बॉस यांची विकेट घेत असताना सूरज 10 धावा खर्च करतोय. तर पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 10 धावा धावफलकावरती टीम बॅटिंग करत असताना VCC सनबूर टीम. पाय इथे आज खरंच जास्त वेळ खर्च होताना पाहायला मिळते कारण अजूनपर्यंत आम्हाला 2 सेमीफायनल 1 फायनल या मॅचच्या अतिरिक्त मात्र मॅचेस खेळवायचे आहेत आणि आम्हाला अजिबात इथे 1 ओव्हरचा सामना घ्यायचा नाहीये. त्यासाठी आम्ही प्रयत्न करतोय की फायनल 4 ओव्हरची व्हावी असा आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी आम्ही इथे वेळ वाचवत आहोत. चला कृपया लवकर फास्ट घ्या. अजूनपर्यंत एक सामना या फेरीतील बाकी आहे. पहिल्या फेरीतील मंगलमूर्ती मराठवाडी आणि ग्रामपंचायत 11. चला लगेच आपण या तयार राहायचं आहे. इथे मंगलमूर्ती मराठवाडी टीमनं टॉस जिंकला आणि क्षेत्ररक्षण बरोबर जाण्याचा निर्णय. ग्रामपंचायत 11 टीमच्या समवेत खेळत असताना मॅच ऑन आहे. नवलाई जिंती आणि VCC सनबूर. आता इथे दुसऱ्या षटकाला सुरुवात झाली आणि दुसऱ्या षटकाला सुरुवात होत असताना पहिल्याच बॉलवरती विकेट प्राप्त करून देत असताना पाहायला मिळतील. फलंदाज रविराज बाद झालेत. बाबूराव गोलंदाजी मार्कवरती. एक वेगळ्या शैलीचे हे खेळाडू आहेत. अनेक वर्ष आपल्या नावाचा दबदबा निर्माण केले. ज्या प्रकारे शरीरयष्टी त्याच प्रकारे मात्र इथे क्रिकेटमध्ये आपला वजन सातत्याने मात्र ठेवलंय. तेच बाबूराव फलंदाजी करत असताना मात्र एक वेगळा क्लास, त्यानंतर गोलंदाजी करत असताना वेगळा क्लास कारण पहिल्याच बॉलवरती विकेट प्राप्त करून देतात. नाव आहे बाबूराव गोलंदाजी मार्कवरती. इंद्रजीत नवीन फलंदाज आपल्याला पाहायला मिळतील बाबूराव यांच्या विरोधामध्ये खेळत असताना. इथे कनेक्टिव्हिटी चांगली करावी लागेल, मोठे फटके घ्यावे लागेल. मॅच मध्ये पाहिलं गेलं तर इथे पूर्णपणे दबदबा निर्माण केलेला आहे. नवलाई जिंती टीम.
पा क्रिकेट काय आहे बाबूराव ची स्तुती करावी लागेल ॲज अ कॅप्टन म्हणून, कारण 4 क्षेत्ररक्षक बाहेरच्या टीम मधील आपल्याला पाहायला मिळतात. त्यानंतरही मॅच मध्ये पूर्णपणे दबाव तंत्र वापरला जातोय. म्हणजे क्रिकेट कसं खेळावं ना त्याचं उत्तम उदाहरण इथे देत असताना मात्र पाहायला मिळतात आपल्याला नवलाई जिंती टीम कडून. आणि आणखी एक रनआउटच्या स्वरूपामध्ये मात्र विकेट जाताना पाहायला मिळेल आणि फलंदाज बाद इंद्रजित बॅक टू डगआउट. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये चैतन्य इन होताना पाहायला मिळतील. बाबूराव यांचे मात्र शांत खेळ इथे पाहायला मिळतो, कारण विजयासाठी गरज आहे ती 43 धावांची. आणि तो तसं पाठलाग करत असताना थोडंसं मात्र इथे बॅकफुटला जात असताना मात्र टीम पाहायला मिळतोय. टीम VCC सनबूर टीम. एक जबरदस्त आयोजन नियोजन आज सुपर संडे फायनल डे. कोण जिंकेल कोण हरेल ते पाहणं गरजेचं. उंची जास्त लांबी कमी. बाबूराव स्वतःच्या पळूत्रू मध्ये पकडतील झेल. आणखी एक विकेट माघारी आणि चैतन्य जसे गेले होते तसे माघारी मारता परतताना पाहायला मिळतील. आणि चांगला खेळ इथे पूर्णपणे मात्र बाबूराव यांनी दाखवलंय आणि त्याच प्रकारे मात्र चांगला खेळ इथे मात्र दाखवलंय. फलंदाजी क्षेत्ररक्षकांनी सुद्धा चांगलं क्षेत्ररक्षण आणि चांगली गोलंदाजी त्यांचा पूर्णपणे मिलाप आपल्याला होताना पाहायला मिळाला. त्याच जोरावरती नवलाई जिंती टीमनं मात्र चांगला खेळ साकारला गेलाय. आता इथून येणारे 6 बॉल आणि 6 बॉल मध्ये गरज आहे विजयासाठी ती 30 धावांची. प्रज्ञेश पाटील आपलंही मनापासून सरचे स्वागत. व्हाईट बॉल इथे येताना पाहायला मिळेल. अतिरिक्त बाहेर जाणारा साईडला साईड लेग स्टेजची डिलिव्हरी फारसा फरक पडणार नाही इथे पाहायला गेलं तर तुम्ही, कारण इथून 30 धावांची गरज आहे आणि चांगली गोलंदाजी इथे पाहायला गेली तर पहिल्या षटकापासून साकारली गेली. 1+1 इथे येताना पाहायला मिळेल. 2 धावा इथे घेतल्यात. त्यानंतर आक्रमण लॉंग ऑनच्या डोक्यावरून परफेक्ट इथे मात्र ऑन ड्राईव्ह मात्र पाहायला मिळतोय. बॉलला भिरकावून दिले सीमा रेषा पार. धावा येतील मात्र इथे 6 षटकार. उशीर झालाय थोडंसं पाहिलं गेलं तर. एक सिंगल येताना पाहायला मिळेल. थोडस चाचपलता दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि रनआउटच्या स्वरूपामध्ये मात्र माघारी परतावा लागेल. कदाचित धावेची गरज होती का त्याची चर्चा पाहायला मिळेल, परंतु फलंदाज ऑन स्ट्राईक मात्र रोहित आहेत आणि कदाचित रोहित हा कारनामा करू शकतात. त्याच्यासाठी की काय स्ट्राईक कन्वर्ट करण्याचा प्रयत्न मात्र केला गेलाय. विकेट क्रमांक 5वी मैदानाच्या बाहेर मात्र जाताना पाहायला मिळाली रोहित यांच्या स्वरूपामध्ये, परंतु रोहित सलामीला जे गेलेत ते अजूनपर्यंत मैदानामध्ये आहेत. आता सनी मैदानामध्ये येणं होत आहेत. इथून गरज असेल विजयासाठी ती 21 धावांची. हाही हल्लावा चढवलाय. शॉर्ट बॉल होता त्याच्यावरती आक्रमण मात्र पाहायला मिळतोय. बॉल मात्र भिरकावून दिले. बॅकवर्ड रिजनच्या डोक्यावरून पुल करतायत. फटका सक्सेसफुल. फलंदाज रोहित यांच्या बॅटमधून मात्र येत आहेत 6 धावा. थोडासा बाहेर जाणारा बॉल अतिरिक्त मात्र पाहायला मिळेल आणि वरच्या स्वरूपामध्ये मात्र 1 धाव जोडली जाईल. 29 धावा धावफलकावरती. पूर्णपणे मॅच मध्ये पाहिलं गेलं तर नवलाई जिंती टीमनं मात्र येथे यशाकडे जाण्याचा मार्ग सुकूर केलाय आणि त्याच जोरावरती लॉंग रिजनच्या डोक्यावरून बॉल ट्रॅव्हल झाला. एक सिंगल मात्र येताना पाहायला मिळेल आणि या सिंगल नंतर धावफलकावरती धावा लागले जाते त्या 30 धावा. एक बॉल 13ची गरज आणि त्याच्यानंतर पाहायला गेलं तर वाईड आलाय. आता इथे नशिबाची साथ मात्र मिळेल का, परंतु स्ट्राईकला सनी आहेत. सनी सुद्धा क्रिकेटला एन्जॉय करतात. आपल्याला सिद्ध करायचं आहे इथे की मीही
संधी मिळाली तर चांगलं खेळू शकतो, परंतु डॉट बॉल आला आणि ती विजय संपादन केले नवलाई जिंती या टीमनं VCC सनबूर टीमच्या अगेन्स्ट खेळत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्याचबरोबर आदरणीय पेंढारकर साहेब आणि त्याचबरोबर मी अमित कदम साहेबांना विनंती करेन की तुम्ही आम्हाला प्रेक्षकांमध्ये दिसत आहात तर या अतिथी कक्षामध्ये आपलं सहर्ष स्वागत केलं जाईल. आदरणीय पेंढारकर साहेब आणि अमितजी कदम साहेबांना मी परत एकदा विनंती करेन की आपण, त्याचबरोबर गणेशजी कदम यांनाही मी विनंती करेन की आपणही अतिथी कक्षामध्ये यायचं आहे. तर इथून चला लगेच टीम मंगलमूर्ती मराठवाडी टीम मैदानाचा ताबा घ्या. मंगलमूर्ती मराठवाडी टीम आपण लगेच मैदानामध्ये जायचं आहे. मंगलमूर्ती मराठवाडी टीम, मंगलमूर्ती मराठवाडी टीम आपण लगेच मैदानामध्ये जायचं आहे.